घरकुल योजनेसाठी राज्य सरकारनं 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा कायदा केला, मात्र सर्वसामान्यांना वाळूच मिळत नसल्याचं समोर आलंय। याच पार्श्वभूमीवरती भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्यानंतर त्यांनी स्वतः महसूल अधिकाऱ्यांसोबत जाऊन 8 ठिकाणी धाडी मारल्या। त्यामुळे वाळू माफियांचे धाबेदण आणले। या धाडीनंतर 2,500 ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे, त्यामुळे 500 लाभार्थ्यांना ही वाळू उपलब्ध होणार आहे। मात्र वाळू माफियांसोबतच अधिकारी वर्ग देखील दोषी असून त्यांच्यावरती कारवाईची मागणी प्रशांत बंब यांच्याकडून केली जाते। सोबतच महसूल मंत्र्यांकडे देखील तहसीलदार आणि यामध्ये सामील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी देखील बंब यांनी केली आहे। नेमकं काय प्रकरण आहे? म्हणजे वाळू असूनही जे लाभार्थी आहेत त्यांना का मिळत नव्हती? कसं आहे, विषय आहे घरकुल जे दिलेत शासनाने त्याला 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा त्यांनी कायदा केलेला आहे। आणि आम्ही तहसीलदारांच्या सतत मागं लागायचो की प्रत्येकाला 5-5चं तुम्ही कुपन देऊन टाका आणि त्याला गाडी नंबर घ्या त्याच्याकडनं की मी आज आणि तलाट्यांना सांगा की बा ही गाडी नंबर आहे त्याला 5 ब्रास वाळू घेऊ दे, संपला विषय। परंतु 8 महिन्यापासून वाघवाड नावाचे आमचे तहसीलदार गंगापूरचे त्यांना इतर कामं म्हणजे हजारो ब्रास वाळू ही अवैधरित्या जात होती, परंतु ते दिलं जात नव्हते। मग मी त्यांना ॲड्रेसेस दिले की बाबा इथे इथे वाळू साठे आहेत, त्यातनं तरी तुम्ही त्यांना द्या। ते सांगायचे नाही वाळूच नाही आहे वगैरे वगैरे। मग मी स्वतः वाळू माफियांचे जे साठे होते तिथे त्या एरियांच्या PI साहेबांना घेतलं, तिथल्या काही नागरिकांना घेतलं आणि तिथे रेड मारल्या आणि जवळपास 2500 ब्रास वाळू मला 8 साठ्यांमध्ये प्राप्त झाली। लागलीच मी सन्मान्य कलेक्टर महोदयांना फोन केला, लोकेशन होते, व्हिडिओग्राफी केली, सगळं करून कलेक्टर महोदयांना पाठवलं। त्यांनी ताबडतोब 24 तासाच्या आत म्हणजे त्यांनी तर 4 तासामध्ये सर्वांना तिथं राखण ठेवायला सांगितलं। कलेक्टर महोदय श्री गौडा आहेत संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे, तर त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली। तिथे रात्री त्यांना पाळतवर ठेवलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ऑर्डर काढायला लावली त्या कार्यालयामध्ये। वाघवाड 1 महिन्यापासून गायब आहेत, त्यांना पण ते सक्तीच्या रजेवरच पाठवल्यागत केलेलं आहे कलेक्टर महोदयांनी। त्यांचं काम बरोबर नाही आहे, करप्शन प्रचंड करतात ते आणि सांगून पण ऐकत नाही, बंद होत नाही, म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी लागते अशा अधिकाऱ्यांवर। परंतु आता कलेक्टर महोदयांनी मी सांगितल्याप्रमाणे 5 ब्रास वाळू ही जवळपास 500 घरकुलांना देण्याची म्हणजे तजवीज केली आणि सुरू केली आहे। हे जरी झालं असलं तरी महसूल मंत्र्यांचं काय याच्यावर म्हणणं होतं? तुम्ही त्यांच्याशी बोलणं केलं का? काय नेमकं कारवाई संदर्भात काय होणार आहे? एवढं मोठी वाळू माफिया जर का उघडपणे फिरत असताना त्यांच्यावर कारवाई असेल किंवा मग तलाठी जो तुम्ही उल्लेख करताय त्यांच्यावर कारवाई होणार नाही? खरं म्हणजे ही बाब मी सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे सविस्तर आता लिहून देऊ लागलो। यामध्ये 2 जण सामील आहेत, त्यांची जी रॅकेट आहे, सन्माननीय तहसीलदार महोदय वाघवाड आणि तिथलेच PI आहेत राठोड, ते यामध्ये प्रचंड गुंतलेले आहेत। ह्या दोघांची पण अँटी करप्शनद्वारे, कारण वेळोवेळी सांगून मी पुराव्यासह त्यांना मोबाईलवरनं त्यांना लोकेशन दिले आहेत कित्येक वेळेला, त्या ठिकाणी करायचं नाही। इतकंच नाही, काही वेळेला त्या कारवाई दाखवायच्या, PI राठोडनी कारवाई दाखवल्या आणि रात्रीतनंच पुन्हा हेवामध्ये ते चोट्टे सगळे माफिया घेऊन जायचे। मग अशा वेळेला मी सविस्तर निवेदन करू लागलो आणि त्यानुसार सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे देऊन त्या ठिकाणचे तलाठी तर त्वरित सस्पेंड झाले पाहिजे, मंडलाधिकारी सस्पेंड झाले पाहिजे। कारण मी जे कायम बोलतो, मुख्यालय जर राहिले असते तर त्यांना रात्रंदिवस कळलं असतं काय झालं ते। दुसरं, हे साठे कुठे माहिती आहे? गावात जाताना डायरेक्ट रस्त्यावर साठे आहेत, असे डोंगराच्या डोंगरात सारखे, तरी तलाट्यांना लक्षात येत नाही। आणि जवळपास हे 5-5, 6-6 महिन्यापासूनचे साठे आहेत, सातत्याने ते सर्क्युलेशनमध्ये चालू असतात। म्हणून ह्या संबंधित तलाठी आणि मंडलाधिकारी आता वेळेवरच सस्पेंड केलं पाहिजे। PI राठोडजी आणि तहसीलदार वाघवाड यांची अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।